विशेष मुलांनी बनवला गणपती बाप्पा. दिव्यांग कला केंद्रात मूर्ती बनवण्याची कार्यशाळा. निर्मल आशा फाउंडेशन, पर्यावरण दक्षता मंडळ आणि दिव्यांग कला केंद्राच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी समाजसेवक किरण नागती संचालित दिव्यांग कला केंद्रात गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गणपती बाप्पांची विविध रूपे घडवली. आपले सण पर्यावरणपूरक साजरे व्हावे या दृष्टीने पर्यावरण दक्षता मंडळ दरवर्षी शाडू मातीचे गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करते. पर्यावरण दक्षता मंडळाच्या या अभिनव उपक्रमाला यावर्षी ठाणे महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले आहे. स्वतःच बाप्पा स्वतः बनवण्याचा आनंद नक्कीच असतो. लहान मुलांना लाडक्या गणपती बाप्पाचे प्रचंड आकर्षण असते. त्यामुळे आपला बाप्पा स्वतःच्या हाताने घडण्यासाठी या कार्यशाळेत सहभागी होणारी मुले आनंदाने सहभागी होतात. यावेळी दिव्यांग कला केंद्राचे संचालक किरण नागती, संध्या नागती, पर्यावरण दक्षता मंडळाच्या कविता लावलकर, निर्मल आशा फाउंडेशनचे विनायक गाडे, जया वाघ, मनीष वाघ, नृत्य दिग्दर्शक पंकज पाडाळे, मंडळाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. दिव्यांग मुलांसाठी एक विशेष उपक्रम जे आहे गणेश विद्येचा देवता त्याचा कार्यक्रम झाले, काय सांगाल? खरं तर कलेची देवता, बुद्धीची देवता आपण म्हणतो आणि गणपती बाप्पाचं इथे आगमन सुद्धा होतं दिव्यांग कला केंद्रात. आणि एक वेगळ्या पद्धतीनं बाप्पा म्हणजे लाल मातीचा मूर्तीचं आगमन हे पुढच्या काही दिवसातच होणार आहे. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपण नेहमीच इथे खरं तर ह्या मुलांसाठी शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवण्यासाठीची कार्यशाळा घेत असतो. यंदा ही कार्यशाळा घेण्यासाठी दिव्यांग कला केंद्राच्या मुलांसोबत पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो विजिल या दोन्ही संस्था जोडल्या गेल्या. आणि आपण बघतोय की मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे बाप्पाला साकारत असताना खरं तर ह्या मुलांच्या हातून जेव्हा बाप्पा साकारतो तर तेव्हा मला नेहमी असं वाटतं की ह्या माणसातल्या देवाकडून एक देव तयार होताना दिसतोय. आणि ही भावनाच खूप वेगळी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर आहेच, खुश आहेत ती मुलं सगळी, समाधान आहे. पण आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतं की ज्या पद्धतीनं प्रत्येक मुलाच्या समोर आता बाप्पा साकारायला सुरुवात झाली. आणि आता जेव्हा पूर्णपणे बाप्पा तयार होईल तेव्हा त्या मुलांना आम्ही तो बाप्पा त्यांच्या घरी घेऊन जायला सांगणार आहोत. आणि हा एक आनंद वेगळा आहे मला असं वाटतं. त्याच्याकरता दिव्यांग कला केंद्रातली मुलं ही वर्षातला सगळेच सण उत्सव आपण त्यांना घेऊन वेगवेगळ्या माध्यमांना करत असतो. पण हा उपक्रम आमच्यासाठी नेहमीच स्मरणात राहणार असतो. आणि याकरता यंदा पर्यावरण दक्षता मंडळ असेल किंवा एन्व्हायरो विजिल असेल या दोन्ही संस्थांचे दिव्यांग कला केंद्राच्या वतीने मी आभार मानतो. त्याचप्रमाणे दिव्यांग कला केंद्रातला सुद्धा टीचिंग स्टाफ आणि सगळी टीम याच्यासाठी सज्ज झालेली आहे. विशेष मुलांसाठी विशेष कार्यक्रम गणेश मूर्तीचा बनवण्याचा करण्याचा काय सांगाल? खरं तर पर्यावरण दक्षता मंडळ ही एक सामाजिक संस्था आहे. ठाणे परिसरामध्ये गेली 26 वर्ष काम करते आहे. आणि त्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे. आणि या निमित्ताने आपण इथे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून आलेलो आहोत. आता गणपती उत्सव येऊ घातलेला आहे. तर शाडू मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवणं असं आपण या मुलांना शिकवतो आहोत. आणि इथे मग बघताय तुम्ही मुलं छान आनंदाने आपला बाप्पा जो आहे हा आपल्या हाताने घडवता आहेत. त्यामुळे एक सकारात्मकता मुलांमध्ये दिसते आहे. पर्यावरण दक्षता मंडळाच्या दरवर्षी विविध ठिकाणच्या मुलांचा त्यामध्ये सहभाग केला. यावर्षी विशेष मुलांचा आपण निवड केलेली आहे. तर कशा प्रकारे या विशेष मुलांना संपूर्ण प्रतिसाद? चांगला प्रतिसाद आहे. सामान्यतः आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी अगदी विशेष मुलांसाठीही कार्यक्रम घेत असतो किंवा मग अशा पद्धतीने कार्यशाळा राबवत असतो. मुलांचं चांगलं सहकार्य आपल्याला मिळतं आहे. आणि या मुलांमध्ये आपण गेल्यास त्यांच्यामध्ये विविध कलांची जाणीव आहे ही उठून येते, खुलून दिसते आहे. आणि त्यांना पण एक चालना देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे संस्थेचा, हा आमच्या माध्यमातून केला जातोय असं मी म्हणेन. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालय येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुळे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त सचिन सांगळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्यासह ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालय येथील नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुळे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त सचिन सांगळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्यासह ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवयवदान म्हणजे जीवदान, नागरिकांनी पुढाकार घ्या. अवयवदान सप्ताह निमित्ताने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी विविध उपक्रम 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. दानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शैक्षणिक सत्रे, चर्चासत्र, जनजागृती रॅली, पोस्टर प्रदर्शन व वैद्यकीय मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे समाजात अवयवदानाविषयी सकारात्मक विचारसरणी निर्माण करणे आणि गरजू रुग्णांना जीवनदान मिळवून देण्यासाठी नागरिकांना सक्रिय सहभाग मिळवणे. दरवर्षी हजारो रुग्ण किडनी, लिव्हर, हृदय, फुफ्फुसे इत्यादी अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत राहतात. एका व्यक्तीच्या अवयवदानाने 8 जणांपर्यंतचे प्राण वाचवू शकतात. त्यामुळे अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एक श्रेष्ठ सामाजिक आणि मानवी मूल्यांची अभिव्यक्ती आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी सांगितले की मृत्यूनंतर अवयवदान करून आपण अनेक जीवांना पुन्हा नवसंजीवनी देऊ शकतो. प्रत्येक नागरिकाने अवयवदानाचा निर्णय घेऊन कुटुंबासोबत याविषयी संवाद साधावा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अवयवदान ही आपल्या इच्छेने आणि जागरूकतेने घ्यायची जबाबदारी आहे. आपण स्वतः पुढाकार घेतल्यास आपल्या कृतीमधून इतरांनाही प्रेरणा मिळू शकते. आरोग्य विभागाच्या वतीने सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रतिनिधींनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे. गोकुळाष्टमी निमित्त राज्यातील 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण. गोकुळाष्टमी अर्थात दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारो युवक युवती गोविंदा म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षात सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात घडले असून अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतो. गोविंदाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावे म्हणून परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक यांनी आणि युवा सेना कार्याध्यक्ष श्री पूर्वेश सरनाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यंदा राज्यातील सुमारे 1.5 लाख गोविंदांना गोविंद समन्वय समिती या नियोजन समितीच्या माध्यमातून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने सादर केलेला प्रत्येक गोविंदाकरिता ₹75 दर क्रीडा विभागातर्फे मान्य करण्यात आला असून त्यानुसार विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीला अदा करण्यासाठी राज्य क्रीडा विकास निधीतून ₹1,12,50,000 इतकी रक्कम उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई विभाग मुंबई यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. युवासेना कार्याध्यक्ष श्री पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले की मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गोविंदासाठी आवश्यक असलेली विमा कवच योजना तातडीने मंजूर दिल्याबद्दल राज्यभरातील लाखो गोविंदांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. गेल्या वर्षी 1,25,00,000 गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र काही गोविंदा त्यापासून वंचित राहिले. यंदा ही त्रुटी दूर करत विमा कवचाची मर्यादा वाढवून 1.5 लाख गोविंदांपर्यंत हे संरक्षण पोहोचवले जाणार आहे.